नमस्कार, मी उज्ज्वला. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. संक्रांत झाली की सप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करत असतो आणि हळदी कुंकाला जर आपण घरी बायका बोलवल्या तर नाश्त्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न असतो. अगदी साध्या सोप्या पद्धतीने सगळ्यांना आवडेल आणि बनवायला एकदम सोपं असं आपण कांद्याची खुसखुशीत गोल भजी कशी बनवायची ही रेसिपी बघते. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. इथे मी बेसन पीठ घेतलेले. बेसन पीठ घरचं दळलेलं असो किंवा विकतचं असो, कोणतंही असलं तरी ही भजी छान होतं. कढीपत्ता आवर्जून त्यामध्ये घालायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. अर्धा लिंबू पिळून घालायचे. आता लिंबू का घालायचं तर भजी तेलकट होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे भजी खायला खूप छान लागतात. आता इथे मी एक वाटण करून घेतलेले आहे. यामध्ये मी आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, थोडंसं जिरं, थोडंसं धन, थोडेसे बडीशेप मी इथे घालून घेतलेले आणि याचं वाटण करून घेतलेले. ओवा इथे आपल्याला हाताने चोळून चोळून घालायचा, म्हणजे त्याचा जो ओव्याचा वास असतो तो त्यामध्ये उतरतो. हळद घालायची आहे. लाल तिखट अगदी थोडंसं घालायचं आहे, कारण आपण जो ठेचा करून घेतलेला आहे त्यामध्ये हिरव्या मिरच्या आहेच आहे. आणि मीठ घालायचं आहे. त्यानंतर पाणी घालून आपल्याला हे पीठ सगळ्यात पहिलं खलून घ्यायचं आहे. आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल की मी अजून कांदा यामध्ये घातलेला नाही आहे. कांदा सगळ्यात शेवटी घालायचा आहे, म्हणजे आपल्याला पीठ किती पातळ झालं आहे याचा अंदाज येतो. या पद्धतीने आपल्याला इथे पीठ खलून घ्यायचं आहे. आता 2 मिडियम आकाराचे मी इथे कांदे घेतलेले. कांदे चिरायचे कसे तर आजचं आपण गोल भजी बनवते. अगदी कांद्याची कुरकुरीत भजी बनवत नाही आहे. तर गोल भजी बनवण्यासाठी कांदासुद्धा आपल्याला या पद्धतीने चिरून घ्यायचा आहे. आता मी इथे आडवा कांदा चिरून घेतलेला आहे, पण जास्त बारीक चिरायचा नाही आहे, तर थोडासा असा तो मोठा ठेवायचा आहे चौकोनी आकारामध्ये. आणि हाताने याला मोकळा करून घ्यायचा आहे. डायरेक्ट तसा घालू नका. हाताने असा कांदा एकदम मोकळा करा आणि मग खलून घेतलेल्या पिठात घाला. सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे. अगदी 2 चिमूट सोडा एवढ्या पिठासाठी पुरेसा होईल आणि लगेच आपल्याला कांदा आणि सोडा मिक्स करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, कांदा आणि सोडा सगळ्यात शेवटी घातलेला आहे, पिठामध्ये खलवताना नाही घातलेला आहे. पीठ खलून झाल्याच्या नंतरनं कांदा चिरायचा आणि लगेच त्यामध्ये घालायचा आणि मिक्स करायचा. या पद्धतीने आपल्याला पीठ खलून घ्यायचे. तेल चांगलं तापवायचं. गॅस चांगला मोठाच ठेवायचा, कारण सोडा घातलेला आहे आणि तेलामध्ये गेलं आणि त्याला लगेच तेलाची हीट भेटली की भजी चांगली टम फुगतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भजी तेलकट अजिबात होत नाही आहे. जेवढी तेलात बसतील तेवढीच घाला. जास्त दाटीवटी करू नका, कारण यामध्ये आपण सोडा घातलेले आहे. भजी फुगली जातात आहे. नंतरनं तेलामध्ये तेल कमी पडेल आणि भजी जास्त होईल असं होईल आणि मग भजी व्यवस्थित तळली जाणार नाही आहे. त्यामुळे थोडीशी कमी घातली तेलामध्ये भजी तरी चालेल. नंतरनं थोडीशी तळली गेली की मग भजी आपल्याला इथे उलटी करून घ्यायची आणि गॅस मिडियम करायचा. मिडियम गॅसवरती भजी चांगली कुरकुरीत हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायची. जरासं ही भजी तळायला वेळ लागतोय हे लक्षात घ्या, कारण कांद्याची गोल भजी असली तरी आपल्याला ती चांगली खुसखुशीत अशी कुरकुरीत तळून घ्यायची. आतमध्ये कांदा पीठ व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे. तेलातनं भजी काढायच्या अगोदर 1 मिनिटभर गॅस मोठा करायचा आहे. चांगला तेल तापलेलं पाहिजे आणि भज्यांना चांगली अशी वाफळती वाफ निघाली पाहिजे. असं आपल्याला इथे भजी तळून घ्यायची. तर इथे बघू शकता छान अशी गोल गरगरीत झालेली आहे. मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत झालेली आहे. पुदिन्याची आणि कोथिंबीरची चटणी मी इथे वाटून घेतलेली आहे मिक्सरला एकदम बारीक. तर इथे चटणी बरोबर किंवा तुम्ही इथे शेजवान चटणी असेल, टोमॅटो सॉस असेल याच्याबरोबर सुद्धा तुम्ही इथे देऊ शकता. तर अशा पद्धतीने हळदी कुंकाच्या नाश्त्यासाठी आज आपण कांद्याची गोल